नमो बुद्धाय मित्रांनो, आज आपण यशाशी संबंधित जोडलेली एक रहस्यमय गोष्ट ऐकू या. एक गुरु आपल्या काही शिष्यांसह जंगलाच्या काठावर असलेल्या आपल्या आश्रमात राहत असत. एके सकाळी त्यांनी पाहिले की त्यांचा एक शिष्य आपल्या हातात एका नवजात सिंहाचे पिल्लू घेऊन त्यांच्या दिशेने पळत येत आहे. हे पाहून गुरुजी आणि आश्रमातील इतर सर्व शिष्यांना खूप जिज्ञासा वाटली. ते सर्व मोठ्या उत्साहाने त्या शिष्याच्या येण्याची वाट पाहू लागले. गुरुजींच्या समोर येताच शिष्याने गुरुजींना प्रणाम केला आणि म्हणाले, गुरुदेव, आज सकाळी मी जंगलात गेलो असता एका झाडाच्या झुडपाजवळ कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. मी घाबरून जवळच असलेल्या एका खडकावर चढलो. तेव्हा त्या झुडपातून मला हा सिंहाचे नवजात पिल्लू बाहेर येताना दिसले. सुरुवातीला मला वाटले की कदाचित त्याची आई तिथेच कुठेतरी आसपास असेल, पण खूप वेळ वाट पाहूनही ती दिसली नाही. तेव्हा मला समजले की हे छोटे सिंहाचे पिल्लू आपल्या कुटुंबापासून हरवले आहे. मी विचार केला की या छोट्या पिल्लाला काही भयानक प्राण्यांनी आपले शिकार बनवू नये म्हणून मी त्याला इथे आश्रमात घेऊन आलो आहे. गुरुदेव, आपण त्याला आपला पाळीव प्राणी म्हणून ठेवू शकता का? गुरु हस्त म्हणाले, हे धोकादायक प्राण्याचे पिल्लू आहे आणि त्याला आपले पाळीव प्राणी म्हणून ठेवणे म्हणजे आपल्यासाठी धोकादायक आहे. एकतर त्याची आई त्याला शोधत इथे येईल आणि आपल्या सर्वांसाठी धोका वाढेल, नाहीतर हा स्वतःच मोठा झाल्यावर आपल्यासाठी धोका बनू शकतो. ज्याला तू दुर्बल समजून उचलून आणले आहेस तो या जंगलाचा राजा असणार आहे आणि भविष्यात त्याचेच या जंगलावर राज्य असेल. हे जंगल त्याचे घर आहे आणि तू त्याला त्याच्या जंगलात सुरक्षिततेसाठी इथे आणले आहेस. सर्व शिष्य गुरुजींच्या बोलण्याकडे एकाग्रतेने ऐकत होते. गुरुजींनी पुढे सांगितले, जर काही स्वीकारायचंच असेल तर या सिंहाच्या पिल्लाला नाही, तर त्या सिंहाच्या गुणांना स्वीकारा, ज्यांच्या बळावर तो जंगलाचा राजा बनतो. सर्व शिष्य एकाच सुरात म्हणाले, गुरुदेव, ते कोणते गुण आहे? आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. गुरुजी हस्त म्हणाले, आज मी तुम्हाला सिंहाचे असे 7 गुण सांगणार आहे, जे तुम्ही तुमच्या जीवनात आत्मसात केले तर तुम्ही देखील एका राजासारखे जगाल. शिष्यांना मोठ्या कुतूहलाने गुरूंच्या शब्दांचा विचार केला आणि गुरुने पुढे सांगितले, सिंहाच्या गुणांमध्ये पहिला गुण म्हणजे संयम. सिंह कोणत्याही प्राण्याला आपला शिकार बनवत नाही, तर तो आपल्या शिकार निवडल्यानंतर तासनतास झुडुपात लपतो आणि योग्य वेळ आणि संधीची संयमाने वाट पाहतो. त्यावेळी तो आपल्या शिकारीची प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवतो. त्याला त्याच्या शिकाराला निसटून जाऊ देण्याची परवानगी नाही. तो आपल्या शिकारीवर हल्ला कधी करावा हे व्यवस्थित विचार करून ठरवतो आणि त्याच्या योजनेसाठी संपूर्ण शक्तीने आणि संयमाने तयारी करतो. अनेक वेळा शिकार करण्यापूर्वी सिंह तासनतास आपल्या शिकारकडे टक लावून पाहतो. जर प्राण्यांचा कळप त्याच्या समोरून गेला तर तो त्वरित कोणत्याही प्राण्यावर हल्ला करत नाही. तो शांतपणे आणि संयमाने एकच प्राणी निवडतो आणि त्यावर शक्तीने आणि नियोजनाने हल्ला करतो. सिंहाचे यश त्याच्या संयमावर आणि शिकार करण्याच्या रणनीतीवर अवलंबून असते. सिंहाने कोणत्याही योजना आणि संयमाशिवाय हल्ला केला आणि त्याची शिकार चुकली तर त्याला जंगलाचा राजा म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही संयम आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. अनेक वेळा आपण कोणत्याही योजनेसह काम करत राहतो आणि परिस्थितीच्या वाव्यानुसार आपले ध्येय बदलत जातो. मग त्या ठिकाणी आपल्याला यश मिळत नाही. त्यामुळे आपल्याला देखील सिंहासारखे आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे आणि त्याच ध्येयासाठी संयमाने, शांतपणे आणि योजनाबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. यश एकाच वेळी मिळाल्याने निराश होण्याचे कारण नाही. संयमाने केलेल्या प्रयत्नातूनच आपले ध्येय साधता येते. सिंहाने कसा संयम राखून आपली शिकार साधली, तसाच आपल्यालाही संयम ठेवून आपली कामे साध्य करावी लागतात.
गुरु पुढे म्हणाले, सिंहाचा दुसरा गुण म्हणजे फक्त जिंकण्याचा विचार करणे. सिंह जंगलातील सर्वात मोठा किंवा सर्वात वेगाने धावणारा प्राणी नाही, तो जंगलातील सर्वात बलवान प्राणी देखील नाही, तरीही तो जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. कारण त्याच्यात एक विशेष गोष्ट आहे, त्याची विजयी वृत्ती. सिंह नेहमी फक्त जिंकण्याचा विचार करतो. त्याचे शिकाराचे लक्ष कधीही त्याच्या आकारावर किंवा ताकदीवर आधारित नसते. त्याचे लक्ष त्याच्या शिकाराच्या शौर्य, त्याच्या आपला विजय कसा होईल यावर असते. सिंह कधीच पराभवाच्या विचारात अडकत नाही. त्याच्याकडे केवळ एकच विचार असतो, मी हे जिंकूच. शिकार करताना तो त्याच्या शिकाराच्या ताकदीचा आणि आकाराचा विचार करत नाही. त्याचा एकच मंत्र असतो, जिंकण्याची तयारी करा, जिंकण्याचा विश्वास ठेवा. म्हणूनच सिंह हे प्रत्येक लढाईत आपली सर्व शक्ती पणाला लावतो. त्याच्याकडे पराभवाचे कोणतेही विचार नाहीत, फक्त विजेतेपणाचेच विचार असतात. तुम्ही जर याच मानसिकतेने आपले जीवन जगले तर तुम्ही कोणतेही ध्येय साधू शकता. मनुष्यानेही सिंहाप्रमाणे त्याच्या क्षमतेवर शंका घेणे थांबवले पाहिजे आणि आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवून ध्येयाचा पाठलाग केला पाहिजे. जर मनुष्य आपल्याला मी जिंकणार असा विश्वास ठरवतो आणि प्रत्येक गोष्टीत विजयी वृत्ती ठेवून पुढे जातो, तर कोणत्याही अडचणीला पराभूत करता येते. आपल्या आयुष्यात जितके अडथळे येतील, जितके संकटे येतील, त्या सर्वांचा सामना जिंकण्याच्या मानसिकतेने करा. जिंकण्याची वृत्ती हेच ते महत्त्वाचे शस्त्र आहे, ज्याद्वारे आपली क्षमता खुलते आणि आपला आत्मविश्वास उंचावतो. तसेच एका विजेते मनुष्याची प्रवृत्ती कायम राखण्यासाठी प्रत्येक संघर्षात त्याचं लक्ष फक्त विजयावर ठेवा. तुम्हाला विजय मिळवायचाच आहे, तर विजयाची इच्छा आणि मानसिकता त्यासाठी पक्की असली पाहिजे. तुमचे जीवन केवळ एक यशस्वी किल्ला बनेल जर तुम्ही सिंहासारखे फक्त जिंकण्याच्या विचाराने सर्व अडचणींना सामोरे गेलात तर. गुरु पुढे म्हणाले, सिंहाचा तिसरा गुण म्हणजे शिकणे. सिंहाचे पिल्लू बालपणात इतर प्राण्यांच्या शावकाइतकेच कोमल आणि निरागस असते, पण त्यामध्ये एक विलक्षण गुण असतो ज्यामुळे ते इतर प्राण्यांपासून वेगळे ठरते. ते लहान असताना त्याच्या शरीरात खूप ताकद नसली तरी त्याची मनोवृत्ती खूप प्रगल्भ असते. शिकणे हीच त्याची शक्ती आहे. सिंहाच्या पिल्लाला कधीही थांबायचं नसतं. ते आपल्या पालकांना पाहून शिकत राहते. कसे शिकार करायची, कशी उडी मारायची, आपलं शरीर कसं मजबूत करायचं आणि कसे वेगाने पळायचं, हे ते सतत शिकत असते. लहानपणापासूनच त्याचे डोळे आणि कान प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात. ते आपल्या वयाच्या आणि शक्तीच्या मर्यादेतूनही शिकत राहते, कारण ते जाणून आहे की शिकणं म्हणजेच त्याच्या भविष्याच्या यशाची तिजोरी आहे. सिंहाच्या शिकण्याची प्रक्रिया केवळ शिकार करण्याच्या कौशल्यांवरच मर्यादित नसते. ते शिकत राहतात की कधी शिकार करावी आणि कधी शांतपणे प्रतीक्षा करावी, कधी शक्तीचा वापर करावा आणि कधी संयम दाखवावा. त्याच्या प्रत्येक कृतीत एक विचारशीलता आणि आत्मविश्वास असतो. त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या जीवनात शिकत राहणे खूप महत्त्वाचं आहे. शिकणे हे केवळ एका विशिष्ट वयासाठी नाही, हे आयुष्यभर चालू राहणं आवश्यक आहे. शिकायचं म्हणजे केवळ ज्ञान मिळवणं नाही, तर ते आपल्या जीवनाचा एक भाग बनवणं होय. शिकूनच आपण प्रगल्भ होऊ शकतो, आपली विचारशक्ती प्रगल्भ होऊ शकते आणि एकच गोष्ट आपल्या जीवनात बदलू शकते, आपला दृष्टिकोन. जगातील सर्वात यशस्वी लोक दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा आत्मविश्वास आणि यश यामागे केवळ त्यांची मेहनत नाही, तर सतत शिकण्याची त्यांची वृत्ती आहे. शिकत राहिल्यास आपल्याला कोणतीही गोष्ट मिळवता येऊ शकते आणि जीवनातील कुठल्या अडचणीमुळे आपण थांबले तरी शिकत राहणे आपल्याला पुन्हा पुढे नेईल. तुमचं वय काहीही असो, शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबवू नका. जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी शिकायला काहीतरी नवा धडा मिळवायला मिळेल.
शत्रूंकडूनही शिकण्याची तयारी ठेवा, कारण तुम्हाला कधीच माहीत नसतं की शिकलेली गोष्ट कधी तुमचे जीवन बदलून टाकेल. तुम्ही शिकत राहा, कधीही थांबू नका. शिकणे म्हणजेच जीवनाला वेगळा दृष्टिकोन देणे, त्यात सुधारणा करणे आणि प्रत्येक दिवशी एक नवीन उंची गाठणे. सिंहाचा हा गुण आपल्याला शिकवतो की शिकत राहूनच आपण एक योग्य दिशा ठरवू शकतो आणि जीवनात यश प्राप्त करू शकतो. गुरु पुढे म्हणाले, सिंहाचा चौथा गुण म्हणजे एकांतात राहणे. सिंह जितके शांत आणि गंभीर असतात, तितकेच ते प्राणघातक असतात. सिंहाला कधीही कळपात राहण्याची सवय नसते, जसे शेळ्या कळपात राहतात. त्याला कुत्र्यांप्रमाणे दिवसभर उपाशी राहणे आणि गर्दीच्या मागे लागणे हे कधीच आवडत नाही. सिंह हा एक अतिशय गंभीर स्वभावाचा प्राणी आहे, ज्याला एकटे राहणे आवडते आणि तो एकटेपणाला घाबरत नाही. हे एकटेपण त्याच्यासाठी एक निवडक आणि आवडणारे अस्तित्व असते, जे इतर प्राण्यांपेक्षा त्याला वेगळा ठरवते. जेव्हा सिंह शिकार करत नाही, तेव्हा ते आपल्या कुटुंबासोबत शांतपणे वेळ घालवतात किंवा पर्वताच्या उंच शिखरावर बसून स्वतःमध्ये मग्न होतात. ते पूर्ण गांभीर्याने आपला आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा राखतात. ते इतर प्राण्यांमध्ये अडकण्याची सवय ठेवत नाही आणि जंगलातील इतर प्राण्यांमध्ये मिसळत नाही. त्यांचा एकांत हा त्यांचा प्रगतीचा आणि शक्तीचा कालावधी असतो. मनुष्यानेही सिंहाच्या या गुणाचा आदर केला पाहिजे. त्याच्याप्रमाणे एकटेपणाचा स्वीकार केला पाहिजे, कारण एकांत हेच ते ठिकाण असते जेव्हा माणूस स्वतःला ओळखू शकतो, स्वतःच्या विचारांमध्ये बुडू शकतो आणि आपल्या क्षमतांचा आढावा घेऊ शकतो. एकटेपणाला घाबरण्याऐवजी त्याचा सन्मान करा, कारण तेच ते क्षण असतात जेव्हा माणूस स्वतःच्या मार्गावर ठामपणे चालू शकतो. खूप वेळा समाजाच्या दबावामुळे माणूस इतरांच्या सान्निध्यात येतो, व्यसनाधीन होतो आणि आत्मविश्वास गमावतो. कधीही एकट्याने काम करण्याचा वेळ येतो तेव्हा तो घाबरतो. पण जेव्हा आपल्याला सिंहासारखं एकटं राहण्याची हिंमत मिळते, तेव्हा आपले सर्व लक्ष, सर्व शक्ती एकाच ठिकाणी एकत्रित केली जाते आणि तेच ते क्षण असतात जे जीवनाच्या मोठ्या आव्हानांमध्ये आपल्याला यश देतात. सिंहाच्या या गुणाची शिकवण अशी आहे की आपल्याला आयुष्यात कुठेही यश मिळवायचं असेल तर कधी कधी एकटं राहून शांतपणे आणि गंभीरपणे आपले लक्ष एका ठिकाणी केंद्रित करणे आवश्यक आहे. फक्त मगच आपण आयुष्याचा राजा होऊ शकतो. गुरु पुढे म्हणाले, सिंहाचा पाचवा गुण म्हणजे सराव. सिंहाला सिंह बनवणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे त्याचा सततचा सराव. लहानपणी सिंह आपल्या पालकांना शिकार करताना पाहतो आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तो इतर लहान सिंहांसोबत शिकार करण्याचा सराव करतो. हे छोटे सिंह जणू एकमेकांची शिकार करत असतात, पण त्या खेळाच्या माध्यमातून ते शिकार करण्याची कला शिकत असतात. सिंह जेव्हा हळूहळू मोठा होतो आणि शिकार करण्याची कला सुधारत जातो, सुरुवातीला तो लहान प्राण्यांना लक्ष्य करतो, जेणेकरून त्यांची शिकार केल्यानंतर त्याला मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याचा आत्मविश्वास मिळतो. सरावामुळेच तो आपल्या लक्ष्याचा मागोवा घेत शिकार कलेत निपुण होतो. सारांश म्हणजे सराव हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जसा सिंह सतत सराव करतो, तसाच माणसालाही आपल्या जीवनात सतत प्रयत्न आणि सराव करण्याची आवश्यकता असते. एखाद्या ध्यान करणाऱ्याला देखील दररोज सराव करणे गरजेचे असते, जेणेकरून तो ध्यानामध्ये प्रवीण होऊ शकतो. योद्धा देखील सरावाद्वारेच महान बनतो. जर एखाद्याने योग्य सराव आणि प्रशिक्षण घेतले तर त्याला कोणत्याही कठीण आव्हानावर मात करता येईल. याच कारणामुळे आपल्या जीवनात सरावाचे महत्त्व अपार आहे. सरावातूनच आपली क्षमता आणि सामर्थ्य वाढते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ध्येयावर पोहोचण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. सिंहाच्या शिकार करण्याच्या कलेत आणि जीवनातील शौर्यात फरक सरावामुळेच निर्माण होतो.
सरावामुळेच आपली क्षमता आणि गुणांचा विकास होतो. म्हणूनच आपल्याला यश मिळवण्यासाठी सराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला प्रत्येक गोष्टीत पारंगत करतो. गुरु पुढे म्हणाले, सिंहाचा 6वा गुण म्हणजे निर्भयता. सिंह आपल्या शिकार करण्याच्या कलेत एक अद्वितीय असतो. तो काळजीपूर्वक प्राण्यांची शिकार करतो, संधीची वाट पाहतो, पण जेव्हा गरज लागते तेव्हा तो कोणाशीही लढायला तयार असतो. आपल्या प्रतिष्ठा आणि वर्चस्वाचे रक्षण करण्यासाठी सिंह कधीही कोणाच्याही आव्हानातून मागे हटत नाही. तो आपल्या विरोधकांना तोंड देण्यासाठी तत्पर असतो. लढाईचा परिणाम काहीही असो, पण कोणतीही लढाई जिंकण्याचा पहिला नियम म्हणजे निर्भयपणे लढणे. सिंहाला हे नियम कसे पाळायचे आहे हे चांगले माहीत असते. त्याचप्रमाणे मानवी जीवनातही कोणत्याही आव्हानाची भीती बाळगणे म्हणजे आपल्या प्रगतीला थांबवणे. आपल्याला जीवनात कितीही समस्या आली, कितीही दुःखांनी घेरले तरी त्या आव्हानांना आपण सिंहाप्रमाणे निर्भयपणे सामोरे गेले पाहिजे. सिंहाची गर्जना हे निर्भयतेचे प्रतीक आहे. ती गर्जना प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला हवी, कारण निर्भयता म्हणजे आत्मविश्वासाची खरी जडणघडण. आपले ध्येय साध्य करण्यासाठी संघर्षांना सामोरे जाणे अनिवार्य आहे. त्यासाठी आवश्यक आहे की आपण आपल्या भीतींवर मात करणे शिकले पाहिजे. सिंहाप्रमाणे आपणही आपल्याला समोर आलेल्या सर्व आव्हानांवर विजय मिळवण्यासाठी निर्भयतेने सामोरे जावे. ही निर्भयता आपल्या जीवनातले संकटे पार करून आपल्याला एक नवीन शक्ती देते. हे लक्षात ठेवा. आपण जितके निर्भय असू तितकेच आपले विजयाचे मार्ग अधिक स्पष्ट होतील. आपल्या जीवनात या गुणांची अंगीकारा आणि निर्भयतेच्या गर्जनेने जीवनातल्या सर्व आव्हानांचा सामना करा. गुरु पुढे म्हणाले, सिंहाचा 7वा आणि शेवटचा गुण म्हणजे आपल्या लक्ष्याचा पाठलाग करणे, तोही त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. सिंह जेव्हा शिकार निवडतो तेव्हा तो आपल्या शिकाराच्या मागे पूर्ण ताकदीने धावतो. त्यावेळी त्याच्या धावपळीला पाहून विश्वास बसणे कठीण होईल की हा तोच सिंह आहे जो इतका वेळ लपून आपल्या शिकाराची वाट पाहत होता. तो त्याच्या शिकाराच्या मागे असन धावतो जणू ती त्याच्या आयुष्यातील शेवटची शर्यत आहे. तरीही सिंहाला काही कारणास्तव शिकार पकडता आली नाही, तर तो थोडासा कल्ल्यासारखा होतो, कारण त्याने आपल्या संपूर्ण ताकदीने आणि परिश्रमाने त्या शिकाराचा पाठलाग केला. पण लक्षात ठेवा, हे क्षणिक अपयश त्याच्या प्रयत्नांची किंमत कमी करत नाही. सिंह आपल्या लक्ष्याच्या मागे अजून एकदा धावायला तयार होतो आणि कधी ना कधी तो आपल्या शिकाराला पकडतोच. आयुष्यात देखील हेच घडतं. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला ध्येय निश्चित करून त्यासाठी पूर्ण ताकदीने आणि समर्पणाने मेहनत करते, तेव्हा ती व्यक्ती आपल्या ध्येयाला गाठते. ते कितीही कठीण असो, परंतु त्यासाठी लागणारे समर्पण आणि मेहनत कधीही व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या शिष्यांना सांगत होते, जंगलात प्रत्येकाला अन्न हवे असते, पण प्रत्येकाला ते मिळवत नाही. कारण सर्वांमध्ये त्यासाठी आवश्यक परिश्रम आणि इच्छाशक्ती नसते. आयुष्यात प्रत्येकाला सर्व काही हवे असते, पण काहीच लोक त्यासाठी कठोर परिश्रम करतात आणि तेच ते साध्य करतात. गुरु म्हणाले, आपल्या इच्छेतील आणि मेहनतीतील अंतर कमी करा. सिंहाच्या सर्व गुणांचा अभ्यास करा. निर्भयतेने, एकाग्रतेने आणि कठोर परिश्रमाने आपले ध्येय साध्य करा. गुरु यांनी आपल्या शिष्याला जंगलातून आणलेल्या सिंहाच्या पिलाला परत जंगलात सोडण्यास सांगितले. त्यानंतर सर्व शिष्य आपापल्या कार्यात मग्न झाले. मित्रांनो, मला आशा आहे की ही कथा तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणेल. या व्हिडिओतून तुम्ही काय शिकलात ते कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका. आणि ही कथा तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना किंवा जवळच्या लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या ज्ञानाचा लाभ होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा
आणि जर तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असो आणि तुमचे जीवन सुखमय जावो. धन्यवाद. नमो बुद्धाय.